राज्यातल्या 40 लाख पूरग्रस्तांच्या खात्यात 8,000 कोटी रुपयांची मदत जमा. अतिरिक्त 11,000 कोटी रुपये 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचतील. मुख्यमंत्री. विकसित महाराष्ट्रासाठीच्या दृष्टी आराखड्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राखीव जागांसाठी जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास 6 महिन्यांची मुदत. पर्यावरणस्नेही आणि जलद प्रवासासाठी बेस्टच्या ताफ्यात 157 नव्या इलेक्ट्रिक बसेसचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. मतदार यादीचा विषय गांभीर्यानं आणि अभ्यासपूर्ण मांडण्याऐवजी ठाकरेंकडून लोकशाहीची थट्टा. मुख्यमंत्र्यांची आदित्य ठाकरे यांच्या सादरीकरणावर टीका. 2027 मध्ये होणाऱ्या जनगणनेचा घर यादी आणि घर गणना हा पहिला टप्पा एप्रिल ते सप्टेंबर 2026 मध्ये पार पडणार. रब्बी हंगामासाठीच्या 2 खतांवरील अनुदानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. 8व्या वेतन आयोगाची ही स्थापना. अश्विनी वैष्णव यांची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर. इंडिया मेरिटाईम वीकमध्ये सागरी क्षेत्रातील धुरीणांना करणार संबोधित. मुख्य कार्यकारी अधिकारी मंचाचं अध्यक्षस्थानी भूषवणार. राज्यात बांधकामासाठी कृत्रिम वाळूचा वापर करण्याबद्दलचा शासन आदेश जारी. वाळू केंद्रासाठीचे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना बहाल. स्वयंसमूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून प्रवीण दरेकर यांनी स्वीकारला पदभार. मराठी माणसासाठी मुंबईत घरं विकसित करण्याचा संकल्प केला जाहीर. आणि ज्येष्ठ मालवणी नाटककार गंगाराम गवाणकर यांचं मुंबईत निधन. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली.